नमस्कार मित्रांनो, माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतात मी मेस रूम एकदम रेडी केला होता. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी गॅलीमधली कामं. चला तर मग जाऊया गॅलीमध्ये. आता चिपकूक पण आले असतील. सगळ्यात आधी मी तुम्हाला चिपकूकची ओळख करून देतो. गुड मॉर्निंग जी, क्या बन रहा है आज? आज उत्तपम बना रहा है। तर हे आहेत आमचे चिपकूक. सुशांत पोरिया कोलकात्याचे आहेत, ममता दिदीचे गाववाले. आणि हे गेले 7 वर्ष या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि यांनी 2 वर्ष आपल्या मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये पण काम केलं आहे. खूप एक्सपिरियन्स आहे. आणि बेंगॉली म्हटल्यावर स्वीटचा तर नादच नाही करायचा. खूप मस्त मस्त स्वीट बनवतात. आणि मला पण खूप स्वीट शिकायला आता मिळणार आहेत. पण आज ब्रेकफास्टमध्ये बनवत आहेत उत्तप्पा. तर हे आहे उत्तप्प्याचं पीठ, कालच रात्री बनवून ठेवलेलं. आणि ही आहे पीनट चटणी. गुड मॉर्निंग दोस्त. गुड मॉर्निंग। तर हा आहे माझा जोडीदार सूरज. केरळचा आहे आणि गेली 4 वर्ष GSमध्ये काम करतोय. आणि गॅलीमध्ये आकाश आणि सूरज अशी आमची जोडी आहे. आणि माझे जेवढे पण व्हिडिओ आहेत ते सूरजच शूट करतो न कंटाळता. तर सगळेजण आता आपापल्या कामाला लागलेत. मी पण माझ्या कामाला सुरुवात करतो आता. तर माझं काम आहे नॉनव्हेज कटिंगचं. मेनूमध्ये एक व्हेज आणि एक नॉनव्हेज असतं 2 टाईम, लंच आणि डिनरमध्ये. आणि दोन्ही टाईमचं नॉनव्हेज मीच कट करतो. आणि आज लंचमध्ये आहे मटण आणि डिनरमध्ये आहे क्रॅब, म्हणजे आपल्या कुर्ल्या. आणि आता कटिंगला सुरुवात करतो. तर सगळ्यात आधी हा वायर ग्लोव्ज आहे. याला लोखंडी तारा असतात. चुकून कधी कटिंग करताना बोट कापायची भीती असते. पण हा जर ग्लोव्ज घातलेला असेल तर किती पण शार्प चाकू असू दे तरी बोटाला कसलीच इजा होत नाही. आणि हा मी कंपल्सरी यूज करतो. आणि मटनचे अख्खे लेग येतात, फ्रोझन असतात. मग त्यांना मी आदल्या दिवशी मशीनवर कट करून घेतो. म्हणजे नंतर मग कापायला जास्त वेळ नाही लागत, इझी पडतं एकदम. आणि आता चिपकूकनी पण उत्तप्पा बनवायला सुरुवात केली. चला आता मी परत माझ्या कामाकडे वळतो, नाहीतर मला परत उशीर होईल. आणि आता सगळेजण ब्रेकफास्टला यायला पण सुरुवात झाली आहे. नॉर्मली आम्ही ब्रेकफास्ट बाहेर काढून ठेवतो, पण जेव्हा डोसा, पुरी भाजी, उत्तप्पा असतो तेव्हा सगळ्यांना गरम गरम हवा असतो. म्हणून सगळे मग गॅलीमध्येच येऊन घेऊन जातात. आणि ही सूपसाठी वेगळी हाडं काढून ठेवलेत. आणि मटण पण कट करून झालं आहे. आता कुर्ल्या साफ करायला सुरुवात करतो. आणि इथे एक सेकंड ऑफिसर आहे फॉरेनर. तो आपलं इंडियन मसालेदार खाणं खात नाही.
म्हणून त्याला रोज चिकनचे लेग पीस वेगळे काढायला लागतात. ते पण आता काढून ठेवतो. चला आता कुर्ल्या पण रेडी आहेत आणि लेग पीस पण रेडी आहेत आणि आता नॉनव्हेजचं काम एकदम ओके आहे. आता जरा साफसफाई करून घेतो. आणि रोज लंच नंतर एक फ्रूट पण द्यावं लागतं. तर आज आहे पायनॅपल. तर आता पायनॅपल पण कट करून घेतो. आणि आता पायनॅपल पण कापून एकदम रेडी आहे. आणि आता लंचसोबत सलाड पण कापून द्यावं लागतं. प्रत्येक 7 दिवसाची 7 वेगवेगळी सलाड कापावी लागतात. तर आज मी बनवतोय टोस्ट सलाड. चला आता गॅलीमधली माझी सकाळची कामं सगळी आटपलेत. आता जरा पोटा पाण्याचं बघूया. भूक पण लागली आहे खूप. आणि जेव्हा कधी पण डोसा किंवा उत्तप्पा असतो तेव्हा चिपकूक माझ्यासाठी स्पेशल अंडा डोसा बनवून देतात. ठीक आहे थोडं आहे. ओके हां एक नंबर. थँक्यू चीफ. आता जरा ब्रेकफास्ट करून घेतो. तुम्ही पण या ब्रेकफास्ट करायला. आता ब्रेकफास्ट वगैरे पण झालं एकदम ओके. आता जरा रिक्रिएशन रूममध्ये जाऊन बसतो. तर हा आहे आमचा रिक्रिएशन रूम. रोज सकाळी ब्रेकफास्ट झाला की मी इथेच येऊन बसतो आणि मग घरी कॉल वगैरे करतो, इन्स्टा वगैरे यूज करतो. आणि सकाळचंच जरा जास्त काम असतं म्हणून जरा फटाफट करावं लागतं. पण नंतर काही एवढं काम नसतं, सगळं आरामात चालत असतं. आणि आता घरी गेल्यावर पण मला कामं करायला लागणार आहेत. कारण गॅलीमध्ये काम करतो ते तर माहीत होतं, पण एवढं डिटेलमध्ये काय माहिती नव्हतं घरी.
पण आता घरातले पण माझे व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळे आता घरी गेल्यावर आई पण किचनमध्ये मला कामाला लावणार आहे. असो, बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.